अन्न वितरण अधिकारी विनोद काळे सर आपल्यासोबत आहे. सर आत्ता काय परिस्थिती आहे? घरी सिलेंडर जात आहेत का लोकांच्या? की बऱ्याच गॅस एजन्सीज बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काहींनी होम डिलिव्हरी सुरू केली आहे. होम डिलिव्हरी सुरूच आहे सगळ्या गॅस एजन्सीकडून. आणि ज्यांची होम डिलिव्हरी सुरू नव्हती त्यांना पण आम्ही सूचना दिल्या आहेत की होम डिलिव्हरी सुरू करा. जास्तीत जास्त होम डिलिव्हरी सुरू आहे. काय परिस्थिती सर सिलेंडरची आत्ता नागपूरचा विचार केला तर? सिलेंडरची आवक आणि जावक दोन्ही सुरू आहे. लोट पण येत आहेत कंपन्यांकडून गॅस एजन्सीजकडे आणि तिथून वितरण पण होत आहे. काही ठिकाणी प्रचंड गर्दी, हजार लोक गॅस एजन्सीच्या बाहेर किंवा गोडाऊनच्या बाहेर भरूनात 40 डिग्री टेम्परेचर तापमानात. काही लोकांचे कसं OTP येतात आणि त्यांना सिलेंडर मिळत नाही, तिथपर्यंत त्या अनुषंगाने ते गॅस एजन्सीकडे धाव घेतात आणि त्यांचं सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात बरेचसे लोकांना आता रमजान ईदीचा हे माहोल सुरू आहे. प्रत्येकाला डबल तिबल सिलेंडर असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण गर्दी करतात आणि त्यांना असं वाटतं की बाबा सुरळीत झालं असेल तर आपल्याला डबल पण मिळेल आणि अजून पण आपण पुरवठा साठवणूक आपल्याकडे करू शकू. पण तसं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्ण होत आहे. सर ब्लॅक मार्केटिंगवाल्यांवर काय कारवाई आणि तुम्ही कसं नियोजन करता कारवाईचं? आमच्या पथक तयार झालेले आहेत आणि या पथकाच्या अनुषंगाने पूर्ण नागपूरभर करडी नजर आमच्या पथकांची आहे आणि ज्या ठिकाणी डोमेस्टिक सिलेंडरचा वापर केला जाईल, दिसून येईल, त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. आणि सर कमर्शियल सिलेंडर कोणाकोणाला प्रायोरिटी देत आहेत? शासनाच्या आदेशानुसार कमर्शियल सिलेंडर जे आहेत, वसतिगृह आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंटचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, यांना आम्ही मागून त्यांना सिलेंडरची पूर्तता करत आहे. हॉटेलनी काय करायचं मग? बरेच हॉटेल बंद होत आहे. हॉटेलची आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या याच्यावरती काय व्यवस्था केलेली आहे ते अजून, आणि बरेचसे तर बंदच आहेत. पण असं काही आमचं अजून लक्षात आलं नाही की त्यांना पुरवठा होत नाही पण सिलेंडरचा. कमर्शियल कधीपर्यंत सुरळीत पुरवठा होईल असं वाटतं? आता शासनाकडून आपल्या याच्याकडून जसा जसा पुरवठा होईल त्याप्रमाणे सुरळीत होईल अशी हे आहे, आशा आहे. शेवटचा प्रश्न, घरगुती गॅस इनफ आहे नागपूरसाठी? इनफ आहे. कुठेही कोणत्याही अफवेला बळी पडू नका. नागपूरच्या सर्व जनतेला आम्ही सूचना देतो, विनंती करतो की अफवांना बळी पडू नका आणि कोणालाही वाजवी जास्त पैसे देऊन सिलेंडरची खरेदी करू नका. कोणी जर तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर तसं आमच्या कार्यालयाला तुरंत कळवा. खूप धन्यवाद. नागपुरात पुरेसे गॅस सिलेंडर आहे, फक्त घरगुती. हॉटेल्सला सिलेंडर व्यावसायिक मिळत नाही आणि जे कोणी घरगुती सिलेंडर वापरणार त्यांच्यावर हॉटेलवाल्यांवर कारवाई होणार असं म्हणतायत नागपूर अन्न वितरण अधिकारी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.